सातपूर परिसरामधील मनपा हद्दीमध्ये कथित गोमांस विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनानं कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे। परिसरामध्ये तणावाचं वातावरण यावेळी निर्माण झालं होतं। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। वन विभागाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले। मनपा यंत्रणेनं कोणतीही दिरंगाई न करता संबंधित शेड जमीनदोस्त केला आहे। या बेकायदेशीर प्रकरणाकडे अनेक दिवस दुर्लक्ष कसं झालं असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलाय। कारवाई दरम्यान सातपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखला आहे। मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला। दरम्यान शहरामधील अनधिकृत बांधकामं आणि बेकायदेशीर व्यवसायाच्या विरोधामध्ये पुढे देखील कठोर पावलं उचलली जातील असा स्पष्ट इशारा प्रशासनानं दिला आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती थेट कारवाई करण्यात येणार आहे असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। काल इथे कारवाई झालेली आहे। गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून। अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत। इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाही आहे। कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे होऊ देणं। आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढी अतिक्रमित जागा आहे त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे। सगळ्या गोष्टी किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।